बघा या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, सुरुवात बघायची आपल्याला या ठिकाणी की डॉक्टर कुलकर्णी या ठिकाणी फर्स्ट पॅरा अतिशय महत्वाचा आहे की डॉक्टर कुलकर्णी कमेन्स्ड प्रॅक्टिस ॲज अ डेंटल सर्जन. बघा या ठिकाणी दाताचे डॉक्टर म्हणून या ठिकाणी त्यांनी सुरुवात केलेली आहे स्वतःच्या व्यवसायाला, स्वतःच्या प्रोफेशनला. त्यांनी सांगितलं की या ठिकाणी सुरुवात करत असताना इन्व्हेस्टिंग ₹1,00,000 इन इक्विपमेंट्स ऑन 1 एप्रिल 2004. बघा 1 एप्रिल 2004, 1 एप्रिल 2004 ला त्यांनी इन्व्हेस्टमेंट केली, गुंतवणूक केली. आणि गुंतवणूक कशाची केली? इक्विपमेंटची गुंतवणूक केली. ही इक्विपमेंटची गुंतवणूक किती रुपयांची आहे? 1,00,000 रुपयांची. ही गुंतवणूक 1,00,000 रुपयांची गुंतवणूक आहे. हे आपलं कॅपिटल आहे आणि असेट पण आहे. बघा हे आपलं कॅपिटल पण आहे आणि असेट पण आहे. हे लक्षात घेणं अतिशय महत्वाचं आहे की इक्विपमेंट म्हणजे साहित्य आणि साहित्य हे आपल्या मालकीचं असतं. ठीक आहे, त्याचा बॅलन्स 1,00,000 रुपयांचा आहे आणि कॅपिटल सुद्धा 1,00,000 रुपयांचं आहे. हे महत्वाचं आहे, हे नवीन आहे. ठीक आहे, या ठिकाणी जर सांगितलं असतं की कुलकर्णी कमेन्स्ड हिज बिझनेस फॉर ₹1,00,000 तर या ठिकाणी आपण कॅपिटलच म्हटलं असतं, या ठिकाणी असेट म्हणलं नसतं. परंतु या ठिकाणी इक्विपमेंटचा फिक्स्ड असेटचा या ठिकाणी उच्चार करण्यात आलेला आहे. बांधल्यानंतर या ठिकाणी फिक्स्ड असेट पण दिलंय आणि कॅपिटल पण दिलंय. ठीक आहे, पुढे काय सांगितलंय बघूया की त्यांनी सांगितलंय द रिसीट अँड पेमेंट अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2005 वॉज ॲज फॉलोज. त्यांनी या ठिकाणी रिसीट अँड पेमेंट अकाउंट दिलेलं आहे, त्याचं या ठिकाणी वाचन करूया. या ठिकाणी रिसीट साइड आहे, रिसीट साइड, आणि या ठिकाणी आहे पेमेंट साइड. रिसीट साइडला काय दिलंय? इन्कम आहे, इन्कम किंवा लायबिलिटी असते, मी तुम्हाला सांगितलेलं आहे. या ठिकाणी पहिला मुद्दा आहे फीज. फीज हा आपला इन्कम आहे 2,40,000 रुपये. सन्ड्री रिसिप्ट इन्कम आहे 2,000 रुपये. त्यानंतर इक्विपमेंट सोल्ड, आपलं असेट विकलं, सोल्ड केलं किती रुपयांना? 8,000 रुपयांना. विकलं म्हणतोय मी 8,000 रुपयांना. ठीक आहे, त्यानंतर बाय सॅलरीज खर्च आहे, रेंट खर्च आहे, जर्नल्स खर्च आहे, परचेस ऑफ ड्रग्स खर्च आहे. त्यानंतर इक्विपमेंट आपला असेट आहे. मग या ठिकाणी इक्विपमेंट वरती दिलं होतं आणि या ठिकाणी सुद्धा इक्विपमेंट आहे, म्हणजे या ठिकाणी स्टार केलं पाहिजे. स्टार करून घ्या, स्टार. या ठिकाणी सुद्धा इक्विपमेंट सोल्ड दिसतंय 8,000 रुपये. ठीक आहे, याचा सुद्धा विचार करणं अतिशय गरजेचं आहे. या ठिकाणी स्टार करून ठेवणं अतिशय महत्वाचं आहे. त्यानंतर आहे ड्रॉइंग 80,000. बुक्स, लायब्ररी बुक्स आपला असेट आहे आणि असेट लक्षात ठेवा, बुक्स हे आपला असेट असतं, संपत्ती आहे, लक्षात ठेवा. कन्व्हियन्स हा आपला खर्च आहे, कॅश आणि बँक हे आपलं असेट आहे 54,800. ठीक आहे, आता काही ऍडजस्टमेंट आहेत त्याचं वाचन करूया. ऍडजस्टमेंट नंबर 1 ₹8,000, ₹8,000 ऑफ द फीज. बघा ऑफ द फीज आर आउटस्टँडिंग. बघा या ठिकाणी 8,000 रुपये फीज संदर्भात, कशा संदर्भात? फीज संदर्भात काय आहेत? आउटस्टँडिंग आहे. आउटस्टँडिंग आहेत म्हणजे येणं आहे, स्टार केलं पाहिजे फीजला. बघा फीची ऍडजस्टमेंट होती म्हणून मी त्या ठिकाणी स्टार केलं. ऍडजस्टमेंट नंबर 2, ऍडजस्टमेंट नंबर 2 काय आहे? इक्विपमेंट परचेस्ड, इक्विपमेंट परचेस्ड अँड सोल्ड ऑन 31/12/2004. 31 डिसेंबर 2004 ला या ठिकाणी इक्विपमेंट परचेस केलं आणि सोल्ड सुद्धा केलं. इक्विपमेंट परचेस केलं आणि सोल्ड सुद्धा केलं. मग या ठिकाणी डेप्रिसिएशन आकारताना परचेस कधी केलं? 31/12/2004 ला. त्या परचेसच्या रकमेवरती जानेवारी, फेब्रुवारी, मार्च 3 महिन्याचा आपण डेप्रिसिएशन आकारणार आहे. वस्तू कधी विकली? 31 डिसेंबर 2004 ला. म्हणजे सुरुवातीपासून महिने मोजायचे.
एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर म्हणजे 9 महिन्याचं डेप्रिसिएशन सोल्ड वरती 9 महिन्याचं डेप्रिसिएशन आणि परचेस वरती 3 महिन्याचं डेप्रिसिएशन. हे अतिशय महत्वाचं आहे. नवीन या ठिकाणी घटक आलेला आहे आणि अतिशय महत्वाचा आहे. ठीक आहे, कशाचा आहे या ठिकाणी एवढं समजलं पाहिजे. इक्विपमेंटचा घटक आहे. इक्विपमेंटला स्टार, डबल स्टार झाला, डबल स्टार झाला, डबल स्टार झाला का वरती एक वाक्य आहे, खाली एक ऍडजस्टमेंट आहे, अजून आहे पुढे बघा. द इक्विपमेंट सोल्ड रुपीज 12,000 रुपयाला इक्विपमेंट विकलं, त्याची विक्री केली, सोल्ड केली. ठीक आहे. ऍडजस्टमेंट नंबर 3 डेप्रिसिएशन ऑन इक्विपमेंट. इक्विपमेंटची अजून एक ऍडजस्टमेंट आहे, डेप्रिसिएशन सांगितलंय किती टक्के, 20%. ट्रिपल स्टार या ठिकाणी 3 स्टार झालेले आहेत, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. 3 ऍडजस्टमेंट आहेत. महत्वाची बाब लक्षात ठेवा, आतापर्यंत आपण 2दा स्टार केलं होतं, परंतु आता 3दा स्टार केलंय म्हणजे ऍडजस्टमेंट 3 आहेत. त्यानंतर या ठिकाणी पुढे सांगितलेलं आहे सॅलरीज नॉट पेड. बघा, पगार या ठिकाणी आपण देणं आहे परंतु दिलेला नाही. म्हणजे आउटस्टँडिंग आहे किती रुपये, 4,000 रुपये आउटस्टँडिंग सॅलरीचं. आउटस्टँडिंग कशाचं आहे, सॅलरीचं. करून टाका सॅलरीला स्टार. पेमेंट साईडचा फर्स्ट पॉइंट बाय सॅलरीज टू स्टार करा, स्टार. त्यानंतर पुढील पॉइंट ऍडजस्टमेंट लास्ट 30% ऑफ कन्व्हिनियन्स. 30% ऑफ कन्व्हिनियन्स इज फॉर डोमेस्टिक पर्पज. परवा दिवशी आपण एक्झाम्पल बघितलं, त्यामध्ये काय सांगितलं होतं की डोमेस्टिक पर्पज, प्रायव्हेट पर्पज, पर्सनल पर्पज, हाऊस होल्ड पर्पज असे जर शब्द आले तर या ठिकाणी आपण त्याला काय म्हणतो, ड्रॉइंग म्हणतो. काय म्हणतो, ड्रॉइंग. हे काय आहे, यामध्ये कन्व्हिनियन्स मध्ये काय समाविष्ट आहे, 30% ड्रॉइंग समाविष्ट आहे. कन्व्हिनियन्सला स्टार करा. सेकंड लास्ट पॉइंट पेमेंट साईडचा सेकंड लास्ट पॉइंट. बघा, अशा प्रकारे या ठिकाणी ऍडजस्टमेंट दिलेला आहे, काही सुद्धा अवघड नाही. एखादी ऍडजस्टमेंट जमत नसेल तर आपण या ठिकाणी पेंडिंग ठेवू शकतो, परंतु बाकीचे तरी पॉइंट सोपे आहेत, ते तरी लगेच आपण कव्हर करू शकतो. तेवढे पॉइंट कव्हर करणं अतिशय महत्वाचं आहे, कारण की बाकीचे मार्क तरी तुम्हाला मिळून जातात. मला ऍडजस्टमेंट येत नाही, मी गणित सोडवणार नाही असं करू नका. या ठिकाणी एक्झाम्पल 90% हे साधं सोपं असतं. कोणीही इयत्ता 12वीचा विद्यार्थी जरी इथं आणला तरी त्याला या ठिकाणी 90% एक्झाम्पल सोडवू शकतो. 10% अवघड असतं. ठीक आहे, आपण बघूया. आता सुरुवात करत असताना सर्वांना माहिती आहे, इन द बुक्स ऑफ कुणाच्या पुस्तकामध्ये सांगितले पहिलं वाक्य डॉक्टर कुलकर्णी, म्हणून इन द बुक्स ऑफ डॉक्टर कुलकर्णी. रिसिप्ट अँड एक्सपेंडिचर अकाउंट. पहिलं स्टेप कोणते आहे, रिसिप्ट अँड एक्सपेंडिचर अकाउंट तयार करायचं आहे. त्याच्या खाली काय लिहितो, फॉर द इयर एंडिंग किंवा फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2005. आता 4 कॉलम करायचे आहेत. डेबिट साइडला 2, क्रेडिट साइडला 2. डेबिट साइडला एक्सपेंडिचर अमाउंट रुपीज, क्रेडिट साइडला रिसिप्ट अमाउंट रुपीज, असे 4 कॉलम या ठिकाणी करायचे आहेत. एकूण 15 किंवा 12 ओळींचा असेल. 15 ओळीचं करा, जास्त ओळी गेल्या तरी चालतील. ठीक आहे, कमी ओळी होऊ नये, त्या ठिकाणी जास्त ओळी घेतल्या तरी चालतील. 15 ओळींचं हे रिसिप्ट अँड एक्सपेंडिचर अकाउंट आहे. त्यानंतर बॅलन्स शीट. सर्वांना माहिती आहे बॅलन्स शीट अतिशय महत्वाची आहे. बॅलन्स शीट या ठिकाणी खाली द्यायचं आहे ऍज ऑन 31 मार्च 2005, तारीख सेमच राहते. त्यानंतर लायबिलिटीज अमाउंट रुपीज
असेट, अमाऊंट रुपीज असे या ठिकाणी 4 कॉलम करायचे आहेत. 12 ओळींचं या ठिकाणी किंवा 15 ओळींचं या ठिकाणी आपलं ही बॅलन्स शीट असेल. थोडीशी वर्किंग नोट आहे. वर्किंग नोट आपल्याला डेप्रिसिएशन संदर्भात करायची आहे आणि ती वर्किंग नोट यासाठी एक 5 ओळी लागतील. 5 ओळींचं या ठिकाणी बॅलन्स शीट नंतर वर्किंग नोट म्हणून ठेवा. वर्किंग नोट साठी आपल्याला 5 ओळी लागतील, ते आपण करणार आहोत. ठीक आहे. आखून घेतला असेल, नसेल तर 1 मिनिट देतो. आखला असेल तर सुरुवात करतो. या ठिकाणी सुरुवात मी करत असताना सर्वांना माहिती आहे सुरुवात कोणत्या बाजूने करतो, तर सुरुवात मी पेमेंट साइडने करतो. सुरुवात करूया लगेच. पहिला मुद्दा बाय सॅलरी टू स्टाफ. पेमेंट साइडला सॅलरी दिलेला आहे. सॅलरी आपण देतो. आपल्या दवाखान्यामध्ये या ठिकाणी कर्मचारी असतात, त्या कर्मचाऱ्यांना आपण काय देतो, पगार देतो. तो आपला खर्च आहे. आपल्याकडून पैसे जातात म्हणजे तो आपला खर्च. आणि खर्च म्हणलं की रिसीट अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या एक्सपेंडिचर साइडला, डेबिट साइडला टू सॅलरी रक्कम आतमध्ये 32,000. रक्कम आतला कॉलम मध्ये 32,000. ऍडजस्टमेंट बघा. ऍडजस्टमेंट नंबर 1 नाही, 2 पण नाही, 3 पण नाही, 4. सॅलरीची ऍडजस्टमेंट नंबर 4 आहे. सॅलरीज नॉट पेड. सॅलरी आपण देणं होतो परंतु दिलेलं नाही, म्हणजे देणं आहे, आउटस्टँडिंग आहे. किती रुपये? 4,000 रुपये. 4,000 रुपये आपण पगार देणं आहे म्हणजे आउटस्टँडिंग आहे. आउटस्टँडिंग म्हणलं की ऍड करायचं आहे. किती रुपये सांगितलं ऍडजस्टमेंट मध्ये? 4,000 रुपये. 32,000 अधिक 4,000 बेरीज करा आउटरला. 36,000. बघा आउटस्टँडिंग सॅलरी आपण या ठिकाणी ऍड केलेली आहे. ऍडजस्टमेंट होती आणि ऍडजस्टमेंटचे 2 इफेक्ट होतात. दुसरा इफेक्ट केला पाहिजे. बघा देणं म्हणलं की देणं म्हणतोय मी, खर्चाच्या संदर्भात आउटस्टँडिंग असेल तर नेहमी आपण देणं असतो. आणि देणं म्हणलं की बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला. देणं म्हणलं की बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला लिहून टाका. आउटस्टँडिंग सॅलरी 4,000. आउटस्टँडिंग सॅलरी 4,000. पुढील पॉइंट लगेच बघूया. ऍडजस्टमेंट नंबर 4 संपलेली आहे. आता पुढील पॉइंट बघूया. मी या ठिकाणी टिक मार्क करतो. पुढील पॉइंट आहे बाय रेंट. बाय रेंट म्हणजे काय? भाडं. भाडं दिलं म्हणलं की आपल्याकडून पैसे गेले, आणि पैसे गेले म्हणजे तो आपला खर्च आहे. आणि खर्च म्हणलं की रिसीट अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या डेबिट साइडला, एक्सपेंडिचर साइडला टू रेंट. डायरेक्ट आउटरला 19,200. 19,200 टिक मार्क करून टाका. संपला पॉइंट. पुढील पॉइंट जर्नल्स काही आपण विकत घेतले होते. त्याला आपल्याला पैसे द्यावे लागले. शॉर्ट टर्म यूज साठी आपण जर्नल वापरतो म्हणजे तो आपला खर्च आहे. पैसे आपल्याकडून गेले, आपला खर्च आहे. खर्च म्हणलं की एक्सपेंडिचर साइडला, डेबिट साइडला टू जर्नल. ₹4,000. 4,000. 4,000 पॉइंट झाला. टिक मार्क मी केली. पुढील पॉइंट घेऊया लगेच. परचेस ऑफ ड्रग्स म्हणजे औषधे खरेदी केली, औषधे परचेस केली. औषधे हे शॉर्ट टर्म यूज साठी असतात, त्यामुळे ते आपलं असेट नाही होऊ शकत. ड्रग्स हे आपला खर्च आहे. परचेस केले
आपल्याकडून काय गेलं, पैसे गेले. आपल्याकडून काय गेलं, पैसे गेले. तो आपला खर्च आहे. खर्च म्हणलं की रिसीट अँड एक्सपेंडिचरच्या डेबिट साइडला टू परचेस ऑफ ड्रग्स. परचेस ऑफ ड्रग्स मी ड्रग्स लिहिलं. रक्कम आतल्या कॉलमला 20,000. 20,000 ठीक आहे, लिहिलं का 20,000. पुढील पॉइंट ऍडजस्टमेंट असणार आहे काहीतरी. आतल्या कॉलम मध्ये इनर कॉलम मध्ये रक्कम लिहिली म्हणजे काहीतरी ऍडजस्टमेंट आहे. वाचूया. ऍडजस्टमेंट नंबर 1 फीज इन्कम. ऍडजस्टमेंट नंबर 2 इक्विपमेंटचे. ऍडजस्टमेंट नंबर 3 डेप्रिसिएशनचे. ऍडजस्टमेंट नंबर 4 संपली. ऍडजस्टमेंट नंबर 5 कशाचे, 30% कन्व्हिनियन्स इज डोमेस्टिक पर्पज. या ठिकाणी एक मुद्दा माझ्याकडून राहिलेला आहे बघा. या ठिकाणी अजून एक ऍडजस्टमेंट आहे, स्टॉक ऑफ ड्रग्स. स्टॉक ऑफ ड्रग्स आणि स्टॉक ऑफ ड्रग्स किती आहे, 6,000 रुपये. बघा या ठिकाणी ऍडजस्टमेंट नंबर 6 माझ्याकडून लिहायची राहील. स्टॉक ऑफ ड्रग्स ₹6,000. बघा या ठिकाणी स्टॉक दिलाय कशाचा, ड्रग्सचा. औषधांचा स्टॉक आहे. किती रुपये शिल्लक, 6,000 रुपयांचा स्टॉक शिल्लक आहे. आणि स्टॉक शिल्लक आहे, क्लोजिंगचा स्टॉक आहे. ऍडजस्टमेंट मध्ये जो स्टॉक असतो तो क्लोजिंगचा स्टॉक असतो. आणि सर्वांना माहिती आहे क्लोजिंग स्टॉक ऍड करतो का लेस करतो, खर्चामधून लेस करतो, इन्कम मध्ये ऍड करतो. मग आता काय आहे, ड्रग्स खर्च आहे आणि खर्चामधून क्लोजिंग स्टॉक लेस करतो. लेस क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉक 6,000. क्लोजिंग स्टॉक 6,000 वजा बाकी 20 मधून 6 गेले 14,000. वजा बाकी किती आली, 14,000 रुपये. ऍडजस्टमेंटचे 2 इफेक्ट केले पाहिजे. ऍडजस्टमेंटचे 2 इफेक्ट केले पाहिजे. बघा या ठिकाणी क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉक हे कोणाच्या मालकीचं असतं, आपल्या मालकीचं असतं. म्हणजे आपली संपत्ती आहे. आणि संपत्ती म्हणलं की बॅलन्स शीटच्या असेट साइडला. क्लोजिंग स्टॉक ऑफ ड्रग्स. क्लोजिंग स्टॉक ऑफ ड्रग्स 6,000. 6,000 रुपये. ऍडजस्टमेंट नंबर लास्ट संपली. ऍडजस्टमेंट नंबर लास्ट संपली. आता पुढचा पॉइंट इक्विपमेंट. इक्विपमेंटचा पॉइंट लगेच बघूया. इक्विपमेंटचा पॉइंट लगेच बघूया का शेवटी बघूया. ठीक आहे, थोडस अवघड आहे म्हणून याला मी पेंडिंग ठेवतो. थोडं शेवटी बघू आपण. ठीक आहे, पेंडिंग ठेवतो, नंतर बघूया. कारण की जेवढं मी शिकवतोय ते परत सगळं विसरून जायचं, त्यामुळे पेंडिंग ठेवतो. ठीक आहे. पुढील पॉइंट ड्रॉइंग. काय सांगितलंय, ड्रॉइंग. आणि ड्रॉइंग बघत असताना सर्वांना माहिती आहे कॅपिटल बघावं लागतं. कॅपिटल आणि कॅपिटलचा पॉइंट बघायचा म्हटल्यानंतर पहिला पॅरा बघा. पहिला पॅराचं वाक्य काय आहे सांगितलंय बघा. इन्व्हेस्टिंग ₹1 लाख फॉर इक्विपमेंट. बघा या ठिकाणी जो डॉक्टर कुलकर्णी आहे त्याने स्वतःच्या व्यवसायाला सुरुवात केली, परंतु 1 लाख रुपयाची गुंतवणूक केलेली आहे. आणि 1 लाख रुपयाची गुंतवणूक केली कशामध्ये, इक्विपमेंटमध्ये. इक्विपमेंटमध्ये गुंतवणूक केलेली आहे म्हणजे 1 लाख रुपयाचं कॅपिटल आहे ते लिहिलं पाहिजे. लिहून टाकू. कॅपिटल नेहमी देणं असतो आणि घेणं म्हणलं की बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला. कॅपिटलची रक्कम नेहमी इनरला द्यायची. 1 लाख. 1 लाख कॅश मध्ये दिलेलं नाही. म्हणजे समजा म्हटलं असतं की डॉक्टर कुलकर्णी कमेंटेड इज बिझनेस फॉर ₹1 लाख असं जर म्हटलं असतं तर एकच इफेक्ट झाला असतं. परंतु या ठिकाणी काय म्हटलंय, असेट मध्ये गुंतवणूक केली. या ठिकाणी असेट पण आलं आणि भांडवल पण आलं, 2 इफेक्ट होतात. अशा प्रकारे जर पहिलं वाक्य दिलं असेल तर या ठिकाणी किती इफेक्ट होतात, 2. एक जातो कॅपिटलला, एक जातं असेटला.
असेटचा इफेक्ट केला पाहिजे, करून टाकू. असेटचा इफेक्ट काय होणार, इक्विपमेंट हे आपलं असेट आहे आणि असेटला लिहून टाका इक्विपमेंट. आतल्या कॉलम मध्ये, कारण की 3 स्टार केलेत मी, म्हणजे 3 ऍडजस्टमेंट आहे. ठीक आहे, आपण तो पेंडिंग ठेवला विषय, परंतु लिहून ठेवलं मी या ठिकाणी इक्विपमेंट 1 लाख रुपये. ठीक आहे, आता या ठिकाणी आपण पुढील पॉइंट बघत होतो, कोणता, ड्रॉइंग. आता सर्वांना माहिती, ड्रॉइंग म्हणजे काय, आपणच आपल्या व्यवसायाकडून घेतलेली उचल किंवा कर्ज, याला आपण म्हणतो ड्रॉइंग. आणि ड्रॉइंग नेहमी कॅपिटल मधून काय करतो, लेस. लगेच लेस करा, शेवटी लेस करा, मी लगेच करतो, करून टाकू लगेच लेस. लेस ड्रॉइंग, लेस ड्रॉइंग किती, 80,000. वजाबाकी नंतर करू आपण, कॅपिटलची वजाबाकी आपण नंतर करू. अजून काही वजाचा मुद्दा आहे का बघू, आणि त्यानंतर वजाबाकी करू. काही न वाटतं वजा करायचे, मला लगेच वजाबाकी करून टाका. 1 लाख मधून 80,000 गेले, 1 लाख मधून 80,000 गेले, राहिले किती, 20,000. ठीक आहे, काही जणांना कन्फ्युजन नको, कन्फ्युजन नको असेल तर डायरेक्ट वजाबाकी करा, लय विचार करत बसायचा नाही. ठीक आहे, ड्रॉइंग हा पॉइंट आपला संपला. ड्रॉइंग नंतर पुढील पॉइंट आहे लायब्ररी बुक्स. लायब्ररी बुक्स, बुक्स म्हणजे पुस्तके, आणि पुस्तक हे आपल्या मालकीचे असतात, आपली संपत्ती आहे. आणि संपत्ती म्हणलं की बॅलन्स शीटच्या साईडला या ठिकाणी 4 ते 5 ओळी सोडा, 5 ओळी सोडा. इक्विपमेंट नंतर 5 ओळी सोडा, सोडल्या का या ठिकाणी मग म्हणा लायब्ररी. लायब्ररी बुक्स डायरेक्ट आउटरला 16,000. डायरेक्ट आउटरला 16,000, संपला पॉइंट. पुढील पॉइंट काय सांगितलंय, कन्व्हिनियन्स, बाय कन्व्हिनियन्स. आणि कन्व्हिनियन्स हा आपला खर्च आहे. खर्च म्हणलं की रिसीट अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या डेबिट साइडला लिहून टाका टू कन्व्हिनियन्स. रक्कम आतल्या कॉलम मध्ये 8,000 रुपये, 8,000 रुपये. ऍडजस्टमेंट बघायची आहे, ऍडजस्टमेंट दिलेली आहे म्हणून स्टार केलं होतं. ऍडजस्टमेंट नंबर 1 नाही, 2 नाही, 3 नाही, ऍडजस्टमेंट नंबर 5. 30% कन्व्हिनियन्स इज फॉर डोमेस्टिक पर्पज. 30%, बघा कन्व्हिनियन्सचा 30% भाग हा काय, डोमेस्टिक पर्पज साठी वापरला गेला. एवढे लक्षात ठेवा, मी तुम्हाला सांगितलंय डोमेस्टिक, प्रायव्हेट, पर्सनल आणि हाऊस होल्ड असे जर 4 शब्द आले तर या ठिकाणी ते आपलं ड्रॉइंग असतं. डोमेस्टिक पर्पज म्हटलंय म्हणजे घरगुती वापरासाठी, वैयक्तिक वापरासाठी या ठिकाणी 30% कन्व्हिनियन्सचा भाग वापरला गेलेला. म्हणजे 30% जो भाग या ठिकाणी कन्व्हिनियन्स मध्ये समाविष्ट आहे ना, तो आपल्याला वजा केला पाहिजे आणि ड्रॉइंगला त्या ठिकाणी समाविष्ट केला पाहिजे. करूया लगेच, ड्रॉइंग वजा करायचंय, लेस 30%, 8,000 वरती 30%, रक्कम सांगा किती येते, आठ 2,400. किती, 2,400. अगदी बरोबर आहे, 2,400. रक्कम कशी काढायची सर्वांना माहिती आहे, 2 शून्य घालवायचे, बरोबर आहे. 80, 2 शून्य घालवायचे, 80 गुणिले 30 गुणाकार किती येतोय, 2,400. 2,400 रुपये ही रक्कम आपलं काय आहे, ड्रॉइंग आहे. लिहून टाका 30% ड्रॉइंग. 2,400 वजा करा 2,400, वजा बाकी तुम्ही मला सांगायची आहे. 5,600. अगदी बरोबर, 5,600.
बघा या ठिकाणी वजाबाकी 5,700 आले, परंतु ऍडजस्टमेंटचे या ठिकाणी 2 इफेक्ट करावे लागतात. या ठिकाणी ड्रॉइंग आपण 2,400 वजा केलं. ड्रॉइंग म्हणजे काय की आपण आपल्या व्यवसायाकडून घेतलेली उचल, आणि उचल आपण नेहमी कशामधून लेस करतो, कॅपिटल मधून. करून टाका. दुसरा इफेक्ट लेस कन्व्हियन्स, लेस कन्व्हियन्स 2,400. काहींना वाटतं लगेच वजाबाकी करू. 20,000 2,400 केले 17,600. लगेच वजाबाकी करून ठेवा तिथे इनरलाच, आउटरला करायचे नसते लगेच, कारण की कॅपिटल हे शेवटपर्यंत चालतं. ठीक आहे. या ठिकाणी कन्व्हियन्स हा पॉइंट संपला. पुढील पॉइंट बघूया. पुढील पॉइंट आहे कॅश अँड बँक. कॅश अँड बँक 54,800 कॅश अँड बँक. बघा हे आपलं असेट आहे. मी पुन्हा एकदा सांगतो, कॅश म्हणजे रोख रक्कम, ते आपल्या मालकीची असते, ते आपलं असेट आहे. बँकेमधील पैसे आपल्या अकाउंटवरील ते आपल्याच मालकीचे असतात, ते आपली संपत्ती आहे. म्हणून कॅश आणि बँक हे आपलं असेट. लिहून टाका कॅश अँड बँक 54,800. 54,800. विषय संपला. विषय संपला. ठीक आहे. ऍडजस्टमेंट नंबर सेकंड लास्ट पण संपलेली आहे. 30% कन्व्हियन्स फीची ऍडजस्टमेंट संपवलेली आहे. आता पेमेंट साईडला फक्त एकच पॉइंट राहिला, इक्विपमेंट. तो आपण नंतर पाहणार आहोत शेवटी. क्रिटिकल आहे, वेगळा आहे, नवीन आहे, म्हणून पेंडिंग ठेवूया. ठीक आहे. त्यानंतर रिसीट साईडला येतं. रिसीट साईडला पहिला पॉइंट काय सांगितलाय, टू फीज. फीज डॉक्टर म्हटल्यानंतर या ठिकाणी जे पेशंट असतील त्यांचे उपचार केल्यानंतर त्यांच्याकडून काही रक्कम घेत असतो, त्याला म्हणतो आपण फीज. आणि ही जी फीज आहे तो आपला इन्कम आहे. आणि इन्कम म्हणलं की रिसीट अँड एक्सपेंडिचरच्या क्रेडिट साईडला, रिसिप्ट साईडला बाय फीज रक्कम आतल्या कॉलमला 2,40,000. रक्कम आतल्या कॉलमला लिहायचे. स्टार केलाय म्हणून स्टार केलेला आहे मी इथं. काहीतरी ऍडजस्टमेंट आहे, बघूया आपण लगेच. लिहिला असेल तर ऍडजस्टमेंट बघतो. ऍडजस्टमेंट नंबर 1च आहे. ऍडजस्टमेंट नंबर 1 काय आहे, ₹8,000 ऑफ द फीज. ₹8,000 ऑफ द फीज आर स्टील आउटस्टँडिंग. बघा या ठिकाणी सांगितलंय त्यांनी की फीजची ₹8,000 रक्कम जी आहे ती आउटस्टँडिंग आहे. काय आहे, आउटस्टँडिंग. आणि आउटस्टँडिंग म्हणलं की काय करतो, ऍड करून टाका. ऍड आउटस्टँडिंग नेहमी ऍड करतो. ऍड आउटस्टँडिंग ₹8,000. 2,40,000 अधिक 8,000. 2,40,000 अधिक 8,000 2,48,000. ऍडजस्टमेंटचे दोन इफेक्ट. इन्कमच्या संदर्भात आउटस्टँडिंग असेल, तर ते येणं असतं. आणि येणं म्हणलं की बॅलन्स शीटच्या असेट साईडला. लिहून टाका आउटस्टँडिंग फीज ₹8,000. विषय संपला या ठिकाणी. ऍडजस्टमेंट नंबर 1 संपली. फीज पॉइंट संपला. पुढील पॉइंट टू सन्ड्री रिसिप्ट. सामान्य काही पैसे आलेले आहेत, सामान्य उत्पन्नातून काही पैसे मिळाले म्हणजे इन्कम. आणि इन्कम म्हणलं की रिसीट अँड एक्सपेंडिचरच्या रिसिप्ट साईडला, क्रेडिट साईडला बाय सन्ड्री रिसिप्ट. 2,000 रुपये लिहून टाकलं का, पॉइंट संपला. आता
पुढील पॉइंट बघा काय आहे, काय म्हटलंय, इक्विपमेंट सोल्ड 8,000. बघूया आता आपण, लगेच लिहिलं असेल, बघूया. अतिशय महत्वाचं आहे, लक्षपूर्वक ऐकणं अतिशय महत्वाचं आहे. या ठिकाणी सर्व मुद्दे बघू शकता. पहिलं वाक्य बघा, पहिलं वाक्य काय सांगितलं, 1 लाख रुपये गुंतवले आणि 1 लाख रुपये गुंतवून कशामध्ये गुंतवले, इक्विपमेंट मध्ये व्यवसायाला सुरुवात केली. म्हणजे इक्विपमेंट किती रुपयांचा आहे, 1 लाख रुपये. ठीक आहे. या ठिकाणी काय म्हटलंय, ऍडजस्टमेंट नंबर 1 काय म्हटले, या ठिकाणी ऍडजस्टमेंट नंबर 1 फीची होती. दुसरी काय बघा, इक्विपमेंट परचेस्ड, इक्विपमेंट परचेस्ड 31/12/2004, 31 डिसेंबर 2004 ला वस्तूची खरेदी पण केली आणि विक्री सुद्धा केली. ठीक आहे. बर, द इक्विपमेंट सोल्ड ₹12,000. अतिशय महत्वाचा पॉइंट. इथं म्हणतंय इक्विपमेंट सोल्ड 8,000, इथं म्हणतंय 12,000. काहीतरी घोळ आहे ना घोळ. हाच घोळ आपल्याला मिटवायचा आहे या ठिकाणी, एवढंच लक्षात ठेवा. या ठिकाणी काय सांगितलंय, 12,000 रुपये, 12,000 रुपयाची इक्विपमेंट विकलं, त्याची खरी किंमत इक्विपमेंटची किती होती, 12,000. हे 12,000 रुपयाचं इक्विपमेंट या ठिकाणी किती रुपयाला विकलं, 8,000 रुपयाला विकलं. एवढं लक्षात ठेवा. 12 रुपयाची वस्तू किती रुपयाला विकली, 8,000 रुपयाला. हे त्यांना सांगायचं, बाकी काय सांगायचं नाही. या ठिकाणी काय म्हटलं, 12,000 रुपयाला वस्तू विकली. ओके, 12,000 रुपयाला वस्तू विकली. इथं पण म्हणले 12,000, इथं पण म्हणले सोडला 8,000. रकमेमध्ये फरक आहे म्हणजे काहीतरी फॉल्ट येतोय ना. रकमेमध्ये फरक 4,000 रुपयाचा येतोय. जो 4,000 रुपयाचा फरक आहे ना, तो आपला लॉस असतो. तो लॉस आपण या ठिकाणी काढायचा आहे, वर्किंग नोट करायची आहे. करूया लगेच. या ठिकाणी 2 भाग करायचे, 2 भाग. किती रुपयाची वस्तू विकली, ऍडजस्टमेंट मध्ये सांगितलंय 12,000 रुपयाची. वस्तू किती रुपयाची विकली, 12,000 रुपयाची. म्हणजे 1 लाख मधून 12,000 गेले, राहिले किती, 88. बघा या ठिकाणी 2 भाग झाले इक्विपमेंटचे. किती भाग झाले, 2 भाग झाले. एक 88,000चा, एक 12,000 रुपये. मग या ठिकाणी 12,000 रुपयांचा भाग आपल्याला अभ्यासायचा आहे. लगेच अभ्यासूया आपण लगेच. या ठिकाणी काय सांगितलंय, 12,000 रुपये. या 12,000 रुपयावरती पहिल्यांदा डेप्रिसिएशन आकारलं पाहिजे. डेप्रिसिएशन महत्वाचं आहे. लेस डेप्रिसिएशन, ऍडजस्टमेंट बघा, डेप्रिसिएशन किती टक्के सांगितले, 20%. या ठिकाणी मी तुम्हाला प्रश्न विचारतोय, 88,000वरती 88,000वरती 20% आणि 12,000वरती 20%. सांगा, 1 लाखावरती काढायचं नाही आपल्याला, वेगवेगळं काढायचे. 88,000वरती काढा, 12,000वरती काढा. मग तुम्हाला सांगतो नक्की काय फॉल्ट आहे यामध्ये. थोडस नवीन काहीतरी आहे हे बघायचे आपल्याला. जमतंय का? 88,000वर 17,700 आणि 12,000वर 2,400. 2,400. अगदी बरोबर आहे. बघा या ठिकाणी आता एवढंच लक्षात ठेवायचं आहे, 88,000वरती पूर्ण वर्षाचं, पण 12,000वरती किती महिन्याचं, कधी विकलं, तारीख. मोस्ट इम्पॉर्टंट इज डेट. काय सांगितलंय, 31/12/2004. ज्यावेळी वस्तू आपण विकतो त्यावेळी सुरुवातीचा महिन्यापासून प्रत्येक महिना मोजायचा. एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर. एकूण 9 महिने झाले. म्हणजे 9 महिन्याचं डेप्रिसिएशन आकारायचं आहे. 9 महिन्याचं डेप्रिसिएशन आकारायचं आहे. हे आहे 2,400 रुपये जे आहे ना,
हे आहे 12 महिन्याचं. आता आपल्याला काय करायचं आहे एवढंच तुम्हाला सांगतो मी. निम्म करायचं 2400चं निम्म 1200. बघा 2400 रुपये हे 12 महिन्याचे, 1200 हे 6 महिन्याचे, त्याचा अजून निम्म करा 600. बघा त्याचा अजून निम्म करा 1200चं निम्म 600, 6चं निम्म 3. आता एवढंच लक्षात घ्या की 12 महिन्याचं 2400, 6 महिन्याचं 1200, 3 महिन्याचं 600, आपल्याला 9 महिन्याचं काढायचे. 6 अधिक 3, 6 अधिक 3 किती येते 9. 6 अधिक 3 1200 अधिक 600, 1200 अधिक 600 1800. बघा या ठिकाणी 1800 रुपये हे आपलं डेप्रिसिएशन आलेलं आहे 3 महिन्यात, सॉरी 9 महिन्यात. 9 महिन्याचं डेप्रिसिएशन किती आलं 1800. हे महत्वाचं तुमच्या लक्षामध्ये येणं गरजेचं आहे. आता या ठिकाणी काय करायचंय लगेच वजाबाकी करा. 12,000 मधून 1800 गेले 10,200. 10,200 मधून लक्षात ठेवा आपली वस्तू किती रुपयांना विकली. ऍडजस्टमेंट मध्ये सांगितलंय 12,000, महत्वाचं नाही 12,000. वस्तू किती रुपयाला विकली 8,000 रुपयाला वस्तू विकली. किती रुपयाला वस्तू विकली 8,000 रुपये. ठीक आहे 8,000 रुपयाला वस्तू विकली. मग या ठिकाणी मी काय करतो पुन्हा एकदा सांगतोय, मी सांगतोय व्यवस्थित लक्ष देऊन ऐकायचं. साध्या आणि सोप्या भाषेत 12,000 रुपयाची वस्तू किती रुपयाला विकली 8,000 रुपयाला. लॉस किती झाला किती रुपयांचा लॉस झाला 4,000 रुपयांचा काय झाला लॉस. काय झाला लॉस. ठीक आहे हे लक्षात आलं का. याच्या संदर्भात काय शंका असेल तर सांगा मला. याच्या संदर्भात काय शंका असेल तर विचारा. त्यानंतर डेप्रिसिएशन आपण काढू. नाही सर. ठीक आहे हा जो 4,000 रुपयाचा लॉस आहे. लॉस म्हटलं या ठिकाणी लक्षात ठेवा लॉस नेहमी कुठे येतो रिसिप्ट अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या डेबिट साइडला लिहून टाका. टू लॉस ऑन सेल ऑन इक्विपमेंट. टू लॉस ऑफ सेल ऑन इक्विपमेंट. किती रुपयाचा लॉस झाला 4,000. ठीक आहे लिहिलं 4,000 रुपयांचं या ठिकाणी लिहून टाकलं असेल तर बरोबर. ठीक आहे आता या ठिकाणी काय करायचं आहे याचा एकच इफेक्ट होतो, दोन इफेक्ट होत नाही लॉसचा एकच इफेक्ट होतो. आता या ठिकाणी मला एवढंच म्हणायचे या ठिकाणी इक्विपमेंट आपण लिहिलं त्यामधून 8,000 वजा करणार का 12,000 वजा करणार तुम्ही सांगा उत्तर. या इक्विपमेंट मध्ये 1,00,000 रुपये रक्कम आहे. या 1,00,000 रुपयामधून काहीतरी वस्तू विकून टाकली 1,00,000 मध्ये 8,000 वजा करणार का 12,000 वजा करणार तुम्ही सांगा उत्तर. चुकू द्या चुकलं तरी चालेल मी कोणालाही काही बोलणार नाही. नाही या ठिकाणी खरी किंमत किती होती खरी किंमत 12,000 रुपये होती. मग तेवढीच या ठिकाणी घ्यायची का कारण की या ठिकाणी आपण लॉस मांडला 4,000 रुपयाचा. ठीक आहे तो लॉस होता तो लॉस मांडला परंतु खरी किंमत किती आहे 12,000 रुपये तेवढीच या ठिकाणी वजा करायची. हा खडू आहे त्या खडूची किंमत 10 रुपये आहे. यापैकी 5 रुपयाचा खडू बघा मी अर्धा खडू विकला 5 रुपयाचा खडू मी या ठिकाणी विकला. किती रुपयाला 3 रुपयाला विकला. मग याची किंमत 8 रुपये राहणार आहे का नाही याची किंमत 5 रुपये. त्या वस्तूची किंमत 5 रुपये. पुन्हा एकदा समजावून सांगतो बघा हे दोन खडू आहेत पहिल्यांदा एकत्र होते याची किंमत 10 होती. आता मी याचं भाग केलं याची 5 रुपये किंमत याची 5 रुपये किंमत. ठीक आहे मग ही जी वस्तू आहे ना ही वस्तू मी 3 रुपयाला विकली. मग ही जी वस्तू शिल्लक आहे त्याची किंमत किती
तेवढीच 5 रुपयाच असणार आहे, त्याची वाढणार नाही किंमत. भाग करताना समसमान रक्कम होती किती? 5 रुपये 5 रुपये. त्यामुळे एवढं लक्षात घ्यायचंय, किती रुपयाला वस्तू विकली त्याचा संबंध घ्यायचा नाही, किती रुपयाची किंमत होती? 12,000. लेस सोल्ड, लेस सोल्ड 12,000 रुपये. लेस सोल्ड 12,000 रुपये. वजा बाकी लगेच करा वाटलंच तर. 88,000. 88,000. ठीक. आता या ठिकाणी सर्व मुद्दे परचेजचा मुद्दा आता बघायचे. परचेजचा मुद्दा कुठे असतो? परचेजचा मुद्दा इथं आहे, इक्विपमेंट पेमेंट साईडला. इक्विपमेंट 16,000 रुपये. इक्विपमेंट 16,000 रुपये. या ठिकाणी नवीन इक्विपमेंट परचेस केलं. परचेस नेहमी असाइड मध्ये ऍड करतो. सोल्ड नेहमी लेस करतो. परचेस नेहमी ऍड करतो. करा ऍड. न्यू म्हणा, परचेस म्हणा, काहीही म्हणू शकता. 16,000 रुपये. बेरीज करा. बेरीज सांगा. बेरीज बेरीज सांगा. एक लाख 4,000. अगदी बरोबर आहे. 1,04,000. आता या ठिकाणी परचेस झालं, सोल्ड झालं, परचेस झालं, सोल्ड झालं. परचेस आणि सोल्ड याचा डबल इफेक्ट केला जात नाही. तुम्हाला ऍडजस्टमेंट मध्ये परचेस दिला असेल, सोल्ड दिला असेल, याचा एकच इफेक्ट, डबल इफेक्ट होत नाही, लक्षात ठेवा. ठीक आहे. आता या ठिकाणी ऍडजस्टमेंट नंबर 2 ही संपली. का संपली? परचेस आणि सोल्ड. आता 3 नंबरचे ऍडजस्टमेंट बघायचे. डेप्रिसिएशन. डेप्रिसिएशन काढायचा. या ठिकाणी मी मागाशीच म्हटलं 88,000 वरती 20% 17,700 आलं. 12,000 वरती 9 महिन्याचं 1,800 आलं. आता अजून एक मुद्दा राहिलाय. अजून एक मुद्दा राहिला आहे. नवीन इक्विपमेंट खरेदी केलं 16,000 रुपयाचं, त्याच्यावरती 20%, 16,000 वरती 20% सांगा. फास्ट सांगायचं आहे. 3,200. अगदी बरोबर. आता या ठिकाणी परचेस कधी केला? तारीख 31/12/2004. सोल्ड केल्यानंतर सुरुवातीच्या महिन्यापासून मोजायचं असतं, पण परचेस केल्यापासून, परचेस केलं तर परचेस पासून शेवटच्या तारखेपर्यंत. परचेस कधी केलं? डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या दिवशी. परचेस कधी केलं? डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या दिवशी. म्हणजे डिसेंबर महिना येत नाही, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च. जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च म्हणजे 3 महिन्याचं या ठिकाणी डेप्रिसिएशन काढायचं आहे 16,000 वरती. कसं काढणार? 3,200 हे 12 महिन्याचं, त्याचं निम्म 1,600 6 महिन्याचं, त्याचं निम्म 800. निम्म कर द्यायचं. 3,200चा निम्म 1,600, 1,600चा निम्म 800. मग 1,600 6 महिन्याचं, 800 3 महिन्याचं. आपल्याला किती महिन्याचं पाहिजे? 3 महिन्याचं. जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च. परचेस वरती 3 महिन्याचं डेप्रिसिएशन आकारायचं आहे. या ठिकाणी 3 महिन्याचं डेप्रिसिएशन किती येतंय? 800 रुपये. या ठिकाणी टोटल करा. टोटल डेप्रिसिएशनची 17,600, 1,800 आणि 800. बेरीज करून सांगा. बेरीज येत नाही का? बेरीज 17,600. 3,200.
20,200. 20,200 बरोबर आहे. 17,600 अधिक 1,800 अधिक 800 टोटल व्हेरियन्स 20,200. 20,200 हे आपलं टोटल डेप्रिसिएशन आहे. डेप्रिसिएशन किती आहे टोटल 20,200. हे डेप्रिसिएशन आहे. डेप्रिसिएशन आपला लॉस आहे. आणि लॉस म्हणलं की लेस करा लेस डेप्रिसिएशन 20,200 वजाबाकी करून तुम्ही सांगायचं आहे. साधं सोपं आहे, काही बेरीज अवघड नाही. 20,000 वजा करा, डायरेक्टली येते उत्तर 83,800. 83,800 83,800. अगदी बरोबर आहे. 83,800. आता डेप्रिसिएशन आपला लॉस आहे. डबल इफेक्ट झाला पाहिजे. परचेस आणि सोल्डचा डबल इफेक्ट होत नाही, पण डेप्रिसिएशन ऍडजस्टमेंट होती. डेप्रिसिएशन आपला लॉस आहे. लॉस म्हणलं की रिसीट अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या डेबिट साइडला लिहून टाका टू डेप्रिसिएशन ऑन इक्विपमेंट. टू डेप्रिसिएशन ऑन इक्विपमेंट 20,200. 20,200 झालं, संपलं. पुन्हा एकदा जरा सांगणार आहे मी. समजलं असेल तर सांगायची गरज नाही असं म्हणा, आणि समजलं नसेल तर पुन्हा एकदा सांगतो. सांगा सर. ठीक. बघा या ठिकाणी मगाशी मी म्हटलं होतं की सुरुवातीचा ट्रान्झॅक्शन किती रुपयांचा होता? 1,00,000 रुपयांचा. 1,00,000 रुपयांचे इक्विपमेंट आपल्याकडे आहे. ठीक आहे, पण ऍडजस्टमेंट काय म्हणते? ऍडजस्टमेंट म्हणते की इक्विपमेंट परचेस अँड सोल्ड. ओके, द इक्विपमेंट सोल्ड ₹12,000. तुमचं इक्विपमेंट 12,000 रुपयाला विकलं. मग मी काय केलं? 1,00,000 मधून 12,000 वेगळं केलं. फरक किती आला? 88,000 रुपयांचा. म्हणजे 88,000 रुपये एका साईडला राहिले, 12,000 रुपये एका साईडला राहिले. ठीक आहे, ओके. म्हणजे काय? 88,000 रुपयांचं इक्विपमेंट शिल्लक आहे, 12,000 रुपयांचं इक्विपमेंट विकलंय. ठीक आहे. पुढे आणखीन काय म्हणलं होतं या ठिकाणी बघा, इक्विपमेंट 16,000 रुपये म्हटलंय. पेमेंट साईडला जर इक्विपमेंट दिला असेल, एक तर ते असेट असतंच, परंतु सुरुवातीला जर असेट दिला असेल तर त्याच्यामध्ये हे काय करावं लागतं? ऍड करावं लागतं. म्हणजे असेट वरती 1,00,000 आहे, खाली नवीन आलंय, म्हणजे हे परचेस केलेलं आहे. इक्विपमेंट काय केलंय? परचेस. किती रुपयांचं? 16,000 रुपयांचं. म्हणून या ठिकाणी मी तिसरा भाग केला 16,000 रुपये. ठीक आहे, लक्षात आलं? ओके, एवढं लक्षात ठेवा. आता काय करायचं मला? आता मला या ठिकाणी एवढंच बघायचे, 12,000 रुपयाचे इक्विपमेंट विकलं. किती रुपयांना? किती रुपयांना विकलं सांगितलं. इक्विपमेंट सोल्ड 8,000. रिसीट साईडला किती पैसे मिळाले? किती पैसे आले रे बाळांनो? आपण म्हणतोय 12,000 रुपयाची वस्तू विकली, पण पैसे किती आले? 8,000 रुपये. म्हणजेच काय की 12,000 रुपयांची वस्तू 8,000 रुपयाला विकली. मग 12 - 8 राहिले किती? 4,000. अरे 12 रुपयाची वस्तू 8 रुपयाला विकली, कमी किमतीने विकली, लॉस झाला. किती रुपयाचा लॉस झाला? 4,000 रुपये. हा लॉस या ठिकाणी आपण एक्सपेंडिचर साईडला लिहिला, टू लॉस ऑन सेल ऑफ इक्विपमेंट 4,000 रुपये. हा मुद्दा सर्वांना समजला असेल. पुढील आता आपण या ठिकाणी 3 भाग केले. 3 भाग. डेप्रिसिएशन काढायचंय. डेप्रिसिएशन अतिशय सोपा साधा मार्ग. आता डेप्रिसिएशन काढायचं. 88,000 वरती 20% रक्कम काढली, 17,600. याला काय 3 महिने, 9 महिने, 6 महिने काय येत नाही. का? कारण की हे 88,000 रुपये पूर्ण वर्षभर शिल्लक होते, म्हणजे 12 महिन्यात 17,600 रुपये आले. 12,000 रुपये वस्तू विकली डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या दिवशी. मग या ठिकाणी आपण काय करतो? विक्री केली असेल तर सुरुवातीपासून, वर्षाच्या सुरुवातीपासून महिना मोजायचा. एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर
म्हणजे एकूण 9 महिन्याचं या ठिकाणी डेप्रिसिएशन काढायचं. कशावरती? विक्रीवरती. मग 9 महिन्याचं ठीक आहे, पहिल्यांदा वर्षाचं काढलं मी. वर्षाचं किती निघालं? 2400. 12 महिन्याचे. मग 2400चं निम्म, 2400चं निम्म 1200. हे 6 महिन्याचे. 1200चं निम्म 600. हे 3 महिन्याचं. आपल्याला किती महिन्याचं पाहिजे? 9 महिन्याचं पाहिजे. 9 महिन्याचं कसं काढतो? 6 अधिक 3 म्हणजे 1200 अधिक 600 1800 रुपये. हे 9 महिन्याचं डेप्रिसिएशन लिहिलं आपण इथं 1800. आता वस्तू आपण परचेस केली किती रुपयांची? 16,000 रुपये. त्याच्या डेप्रिसिएशन किती आलं? 3,200. मग पूर्ण वर्षाचं होणार आहे का? नाही. या ठिकाणी तारीख सांगितली होती 2 नंबरला की इक्विपमेंट परचेस अँड सोल्ड. बघा, परचेस आणि सोल्ड दोन्हीही व्यवहार 31/12/2004 ला झाले. सोल्ड बघितलं पण परचेस बघायचे. परचेस 31/12/2004 ला वस्तू खरेदी केली. खरेदीचा व्यवहार करत असताना सुरुवातीच्या महिन्यापासून महिने मोजायचे नसतात, तर खरेदीच्या तारखेपासून शेवटच्या तारखेपर्यंत, वर्षाच्या शेवटच्या तारखेपर्यंत महिने मोजायचे. डिसेंबर महिना विचारामध्ये घेऊ शकत नाही का? डिसेंबरची शेवटची तारीख 31. मग जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च म्हणजे 3 महिन्याचं डेप्रिसिएशन काढायचं आहे परचेस वरती. 16,000चं 20% निघालं 3,200. 12 महिन्याचं आहे, त्याचं निम्म 1,600. 6 महिन्याचं निघालं 1,600चं निम्म 800. हे 3 महिन्याचं निघालं. किती महिन्याचं पाहिजे? 3 महिन्याचं. म्हणून या ठिकाणी 16,000चं डेप्रिसिएशन किती आलं? 800 रुपये. लक्षात आलं असेल सर्वांचं. आपण काय केलं? 17,600 1,800 800 याची बेरीज केली. बेरीज आली 20,200. या ठिकाणी डेप्रिसिएशन आपण 20,200 लिहिलं. दुसरा इफेक्ट 20,200चा केला. आता बरेच जण मला म्हणतील की खरेदी विक्रीचा व्यवहार डबल इफेक्ट का नाही? खरेदी विक्रीची ऍडजस्टमेंट असेल त्याचा डबल इफेक्ट होत नाही. लक्षात ठेवा, लिहून ठेवा कुठेतरी. ठीक आहे. बरेच जणांचं असं म्हणणं असेल की या ठिकाणी तुम्ही 12,000च का वजा केली, 8,000 का वजा केली नाही? मला एवढंच म्हणायचे. मग अशी मी तुम्हाला उदाहरण सांगितलं, 2 खडू घेतले मी. ठीक आहे, हा एक खडू आहे. यापैकी बघा याची किंमत 10 रुपये, याची 8 रुपये किंमत आहे. हे बाजूला मी ठेवतो. 8 रुपये या ठिकाणी आणि याची किंमत 2 रुपये. ही 2 रुपयाची वस्तू मी विकली. किती रुपयाला का विकना? 1 रुपये 10 रुपये मला काय माहित नाही. ही 2 रुपयाची वस्तू मी काय केली? विकली. किंमत किती आहे? 2 रुपये. खरी किंमत किती आहे? 2 रुपये. या ठिकाणी तेच बघतोय आपण. इक्विपमेंट किती रुपयाचं विकलं? 12,000 रुपयाचं. तेवढंच त्या ठिकाणी वजा करायचं. तेवढंच त्या ठिकाणी वजा करायचं. तुम्ही मला 8,000 लिहिले तर काय होतंय? तुझी वस्तू किती रुपयांची गेली? वस्तू या ठिकाणी 12,000 रुपयांची वस्तू गेली. मग तेवढंच या ठिकाणी वस्तू वजा केली पाहिजे. जेवढी वस्तू गेली तेवढीच वस्तू या ठिकाणी वजा केली पाहिजे. ठीक आहे, नाहीतर परत त्यामध्ये फरक लागतो. बघा, अशा प्रकारे या ठिकाणी आपण इक्विपमेंटचा हा पॉईंट शिकलेला आहे. आणि यामध्ये नवीन पॉईंट होता फक्त डेप्रिसिएशनचा आणि लॉसचा. इयत्ता 11वी मध्ये डेप्रिसिएशन हा युनिट आहे. तुम्ही तो शिकला असा, तुमच्या लक्षामध्ये असेल नसेल, पण ते डेप्रिसिएशनचं युनिट अतिशय महत्त्वाचं आहे. त्याच्यावरती तुमचा बेस 12वी आणि BCom अवलंबून आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी सर्वच्या सर्व मुद्दे झाले का बघायचे? सर्व मुद्दे झाले का बघा. पेमेंट साईड संपली, रिसीट साईड संपली. हे 8,000 घेतलं की इकडचं 16,000 पण घेतलं ना, संपलं. ऍडजस्टमेंट नंबर 1 संपली, 2 संपली, 3 पण संपली, खालच्या पण 3 पण संपल्या. म्हणजे काही सुद्धा शिल्लक नाही. शिल्लक नसेल अशा वेळी आपण रिसीट आणि एक्सपेंडिचर अकाउंट क्लोज करतो. सर्वांना माहिती आहे 90% क्रेडिट साईड मोठी असते आणि डेबिट साईड 10% मोठी असते. बघा, आता तुम्ही विचार करून बेरीज करा. क्रेडिट साईडची बेरीज कोणीतरी विद्यार्थिनीने करा,
डेबिट साईडची काही विद्यार्थिनींनी बेरीज करा मला सांगा. क्रेडिट साईडची 2,50,000. 2,50,000 बरोबर आहे. आता डेबिट सांगा. डेबिट जास्त ट्रान्झॅक्शन आहे. एक 1,03,000. 1,03,000. बरं आता या ठिकाणी एवढंच बघा. या ठिकाणी काय सांगितलंय? डेबिट मोठं का क्रेडिट मोठं? हमखास क्रेडिट. जी डेबिट मोठी आहे तीच या ठिकाणी टोटलला लिहून टाकायची. 2,50,000. 2,50,000 खाली पण इथं 2,50,000. या 2,50,000 मधून डेबिट साइड वजा करा. 2,50,000 मधून 1,03,000 गेले. वजा बाकी सांगा. 1,47,000. 1,47,000. एकदा व्हेरीफाय करा. कोणीही व्हेरीफाय करून मला सांगा आहे बरोबर. नसेल तर चूक आहे म्हणून सांगा. व्हेरीफाय केलं का? हो सर बरोबर आहे. बरोबर आहे. 1,47,000 अगदी बरोबर आहे. सरप्लस आहे. सर्वांना माहिती आहे सरप्लस काय करतो? कॅपिटल मध्ये ऍड करतो. करूया ऍड. 1,47,000. 1,47,000 ऍड करा आणि लिहून टाका किती येते बेरीज. जरा फास्टली घ्या. एक 1,64,700. 1,64,600. ठीक आहे. आता या ठिकाणी आता आपल्याला काय करायचं लक्षात ठेवा. 4,000 अधिक 1,64,700 बेरीज करा. 1,68,700. अगदी बरोबर. 1,68,600. आता काही विद्यार्थ्यांनी असेटची बेरीज करा. 68,700. तेवढीच येते. ठीक. हो तेवढीच येते. ठीक आहे बरोबर आहे. 1,68,600. ओके. आपल्याला दोन्हीही टोटल एकसारखे आलेले आहेत. म्हणजे आपलं गणित अगदी बरोबर आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारची चूक नाही. पुस्तकामध्ये जर बघितलं तर ह्या गणितामध्ये बरेचशा चुका आहेत. त्यामध्ये तुम्हाला नक्की समजणार नाही डेप्रिसिएशन कसं आकारलंय. ठीक आहे. नक्की कशा प्रकारे इक्विपमेंटची रक्कम घेतलेली आहे हे समजत नाही. म्हणून या ठिकाणी मी अशा प्रकारे सोडवून दिलेला आहे. सोपी आणि साधी पद्धत वापरण्याचा मी प्रयत्न केलाय. या ठिकाणी ऑनलाईन पद्धत असल्यामुळे मी तुम्हाला 100% देतोय का नाही हे मला माहित नाही. ठीक आहे. ज्यावेळी सुरू होईल करेन, परंतु ऑनलाईन द्वारे या ठिकाणी थोड्याशा अडचणी येणार आहेत. कधी आवाज कट होतोय, कधी सिग्नल जातो. या ठिकाणी बरेचशा गोष्टी होतात. ठीक आहे.